सर सप्लिमेंट. थँक्यू. माझं स्केच. जोवर मला माझे पैसे मिळत नाही तोवर मी माझी डील पूर्ण करत नाही आणि म्हणूनच मी तुमच्या मिसेसला स्केच दिलं नाही. तुमच्या कामाची पद्धत मी समजू शकतो. हे घ्या तुमचे उरलेले पैसे. मोजून घ्या हवं तर. गाईस, कमळीचा चेहरा बघा ना. साधारणपणे तिचा चेहरा बघतात तिचा पण पेपर छान नाही गेलाय असंच वाटतंय. आणि मी माझं काम छान केलं बरं का, त्याच्यामुळे झालंय हे. आणि अजून एक गोष्ट, तिला हवा तसा अभ्यास मी करू नाही दिला म्हणून हे सगळं घडलं. त्यामुळे ती फेल झाली तर माझ्यामुळे होणार आहे. ए फेलो डे ड्रीमर, तुझे डे ड्रीम्स ना नंतर बघ. ती जर फेल झाली ना तर हे तुला ॲप्रिसिएशन मिळणार आहे. पास झाली ना तर तू बघच तुझा काय हाल होतो. कमळी, काय झालं? कसला विचार करायलीस? कमळे, अगं हे तुमचं फायनल स्केच बघा आणि तुमचं मत सांगा. नाही, आत्ता नाही. माझ्या आईच्या हातानेच ओपन करणे स्केच. कारण सगळ्यात जास्त या स्केचची आतुरता माझ्या आईला आहे. थँक्यू. कमळे, कमळे, अगं तू इथं बसलीस वय आणि मी तुला गावभर उडकायलोय. मग कसा केला तुला पेपर? मला तर लय घाम फुटलेला. मला तर आज पार आई बा आजा पंजा खापर पंजापासून तर सगळीच आठवत होती बघ. मला नाही वाटत कमळे मी आजचा पेपर पास होतोय ते. कमळी अशी टेन्शन मध्ये का दिसतीये? काय झालं असेल? कमळे, अगं तुझ्या संग बोलायलोय मी. कमळे, तिला ना काय झालं? अशी अचानक का निघून गेली? नेंगी, हा, कमळीला काय झालं? सेट दिसत होती. काय माहित, मी बी तिला तेच विचारत होतो. खरं माझ्या संग बी काय बोलणं झाली आहे. तिचं नुसतं तिकडनं इकडं सुरू आहे बघा. थांबा सर, मी आलो विचारतो तिला. कमळीला काय झालं अचानक? यार इट्स टू मच. इतकं कसा अवघड पेपर सेट करू शकतात सर? नाहीतर काय. आणि कळतच नव्हतं नेमके क्वेश्चन्स आपल्या सिलेबस मधले आहेत का कोणत्या दुसऱ्याच. एक्झॅक्टली. हे ज्याने कोणी पण सेट केलाय ना हा पेपर, त्या सरांची कंप्लेंट ना मी माझ्या ग्रॅनी आजीला करणार आहे. आणि मग ती एक कॉल करेल आणि त्याची जॉब ना अशी जाईल. मग बरोबर लेसन शिकेल त्याला. माझा पेपर डिफिकल्ट काढतो इडियट. काय गो, कसा गेला तुझा पेपर? अगं आला तसा गेलाय. फक्त कोरा पेपर निळा करून आलीये. पास होईल की नाही त्याचा पण पत्ता नाही. तुझं कसं होता? टोटली वेस्ट. ओपनिंगच अशी झाली आहे तर पुढे काय होईल याचा विचार करून मी तर म्हणते संन्यासच घेते आता. हाय प्राजू, कसा गेला पेपर? कळतंय, तुझ्या चेहऱ्यावरनंच कळतंय की तुला खूप कठीण गेलाय पेपर. पण पास तर होशील ना? हां, अगं मग टेन्शन का घेतेस? असं चेहरा पाडून का बसलीयस? अगं अजून 6 पेपर बाकी आहेत आपले.
त्याचा अभ्यास कर ना. राजू, तुझी जर काही हरकत नसेल तर पुढच्या पेपरचा अभ्यास मी करून घेऊ का तुझा? कारण माझा त्या सब्जेक्टचा पूर्ण अभ्यास झालाय म्हणून मी बोलतोय. म्हणजे मी नीट अभ्यास करून घेईन ना तुझा. हे तू खरंच घेशील माझा अभ्यास? नक्की घेईन. असंही तो माझा आवडता सब्जेक्ट आहे. ग्रेट, चालेल मला. थँक्यू सो मच शंभू. हो गॉड, तू जर मला हेल्प केलीस तर खरंच खूप बरं होईल रे. मला ना असं माझा अभ्यास करताच येत नाही. पण तू नक्की अभ्यास घेशील ना माझा? हो, नक्की नक्की करेन. ग्रेट, आत्ता मला थोडं बरं वाटतंय. तुला सांगते शंभू, मला आजचा पेपर एवढा घाण गेला होता ना. हां, पण आता तू हेल्प करतोयस म्हणजे पुढचा पेपर मस्तच जाईल. आई, ए आई. राजन सर, हां, मॅडम बाहेर गेल्यात, काहीतरी काम आहे असं म्हणाल्या. बर. सर, आज खूप खुश दिसताय. काही आनंदाची बातमी आहे का? काही नाही, खूप मोठी आनंदाची बातमी आहे. पण सगळ्यात आधी मला ती आईलाच सांगायची आहे. बरं बरं. म्हणजे कदाचित याच लिफाफ्यात त्या गौरीच्या मुलीचं स्केच असणार. अरे म्हणून तर हा इतक्या उड्या मारत घरी आलाय. हे स्केच तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे रे, पण आमच्यासाठी आमच्या बर्बादीचं चित्र. काहीतरी करावं लागणारच. आई कधी येणार? मला तर हा फोटो कधी पाहतो असं झालाय. पाहू का? नको. ठरलंय ना, आईच्या हातूनच एन्व्हलप ओपन करायचा आणि मगच स्केच पाहायचा. हॅलो. हां, हो ठीक आहे. हो हो आलोच. हो.